मंडळी, पवार कुटुंबात लवकरच पुन्हा सनईचे उघडे वाजणार आहे. राज्याचे राज्यसभा खासदार पार्थ पवार लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. येत्या 29 जुलै रोजी पार्थ पवार यांचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात पार पडणार आहे. ही बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत एकाच नावाची चर्चा सुरू झाली आहे. ते नाव म्हणजे कायनात धार. काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात पार्थ पवार आणि कायनात धार यांनी एकत्र हजेरी लावलेली होती. तेव्हापासूनच त्यांच्याविषयी सोशल मीडियावर तर्कवितर्क लावले जात होते. आता आमदार रोहित पवार यांनी स्वतः या साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर शेअर करत या वृत्तावर शिक्कामोर्तब केलाय. पण सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की पवार कुटुंबाची होणारी ही सून नेमकी आहे कोण, त्या करतात काय आणि पार्थ पवार यांच्याशी त्यांची ओळख कशी झाली, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांचा येत्या 29 जुलैला कायनात धार यांच्यासोबत साखरपुडा होणार आहे. ही बातमी समोर येताच राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातल्या फार्म हाऊसवर पार्थ पवार यांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. काही वृत्तांनुसार हा सोहळा पुण्यातच मोठ्या थाटामाटात होणार आहे आणि कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, निवडक राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडण्याची शक्यता वर्तवली जाते. या समारंभासाठी पवार कुटुंबाकडून जय्यत तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांच्या लग्न समारंभातही पार्थ पवार यांच्यासोबत कायनात धार दिसलेल्या होत्या. तसेच याआधीही पार्थ पवार आणि कायनात धार मध्य प्रदेशात महाकाल मंदिरात दर्शन घेण्यासाठी एकत्र गेले होते. तेव्हाच खरं तर त्यांच्या प्रेम संबंधांची चर्चा झालेली होती. सर्वात महत्वाची आणि लक्षवेधी बाब म्हणजे कायनात धार यांचे पवार कुटुंबाशी असलेले घनिष्ठ संबंध. कायनात आणि पवार कुटुंबाचे संबंध केवळ राजकीय नसून ते अत्यंत कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही काळापासून कायनात धार या पार्थ पवार यांच्या सोबत विविध सार्वजनिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दिसून येत होत्या, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलची चर्चा वाढत गेली. एक महत्वाचा प्रसंग म्हणजे काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार यांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाऊन एकत्र दर्शन आणि विशेष पूजा अर्चना केलेली होती. या भेटीचे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले होते आणि तेव्हापासूनच दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली. तसंच पवार कुटुंबातील आणखी एका महत्वाच्या सोहळ्यात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यातही कायनात धार यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. याशिवाय कुटुंबावर आलेल्या दुःखद प्रसंगीही कायनात धार यांनी पवार कुटुंबाला साथ दिल्याचं सांगितलं जातं. अजित पवार यांच्या अपघातानंतर कायनात धार यांनी बारामतीत जाऊन पवार कुटुंबाला आधार दिला. तसेच मुंबईत सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. शोकसभेला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी हजर होते. कायनात धारही पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाल्या होत्या. गेल्या वर्षी पवार कुटुंबात 2 विवाह सोहळे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा विवाह पुण्याच्या ऋतुजा पाटील यांच्याशी झाला. दोघे 5 डिसेंबर रोजी विवाह बंधनात अडकले. तसेच अजित पवार यांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार यांचा विवाह मुंबईतील तनिष्का कुलकर्णी हिच्याशी झाला. तसंच काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा म्हणजेच रेवती सुळे यांचा विवाह मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडलेला होता. त्यानंतर आता पवार कुटुंबात पुन्हा एकदा शुभकार्याची तयारी ही सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली असली तरीही अजित पवार यांचं निधन असो किंवा रेवती सुळे यांचा साखरपुडा, सुखदुःखाच्या प्रसंगाच्या निमित्तानं पवार कुटुंबीय एकत्र येताना नेहमीच दिसतात. त्यामुळे पार्थ पवारांच्या साखरपुड्यालाही कुटुंब एकत्र पाहायला मिळण्याची चिन्ह आहे. शरद पवार यांचे चुलत नातू असलेले पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आहेत. सध्या ते राज्यसभेची खासदारकी भूषवत आहेत. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यावर त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता. त्यावेळी रिक्त झालेल्या जागेवर एप्रिल महिन्यात पार्थ पवारांची वर्णी लागली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा नशीब आजमावलेलं होतं, परंतु त्यांना तिथं यश आलं नव्हतं. आता कायनात धार कोण आहेत याची चर्चा तर सगळीकडे, सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय की नेमक्या ह्या आहेत कोण. तर न्यूज 18च्या वृत्तानुसार कायनात धार या मूळच्या काश्मीरच्या आहेत. त्यांचं संपूर्ण शिक्षण दिल्लीत झालं आहे. तर सध्या त्या दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरात वास्तव्यास आहेत. वेगवेगळ्या वृत्तांमध्ये कायनात धार या मुख्यतः मॉडेल आणि व्यावसायिक असल्याचं सांगितलं जात आहे.
अनेक बातम्यांमध्ये त्यांचा उल्लेख काश्मीर की कली असा केला जात आहे, जो काश्मीरी वारशाचं प्रतीक मानला जातो. त्या मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असल्याचं समोर आलंय, पण त्यांच्या करिअर बद्दल अजून सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. 29 जुलै रोजी होणाऱ्या या साखरपुड्यानंतर लग्नाची तारीखही लवकरच जाहीर होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. पवार कुटुंबातील या शुभ कार्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पार्थ पवार आणि कायनाथ धार यांच्या साखरपुड्याबाबत तुमचे विचार काय आहेत, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.